नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचं विज्ञान, सामान्य विज्ञान आपण इथं पाहणार आहोत। तर इयत्ता 7वीमध्ये महत्त्वाचे कोणकोणते पॉइंट आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कोणतीही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो, शिक्षक भरती असो किंवा कोणताही पेपर असो, तर त्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। पॉइंटच्या स्वरूपात मी तुम्हाला हे लेक्चर सांगणार आहे। बघा, या पुस्तकामध्ये सजीवसृष्टी, वनस्पती, नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, सजीवातील पोषण, अन्न पदार्थाची सुरक्षा, भौतिक राशींचे मापन, गतिबल, कार्य, स्थितिक विद्युत, उष्णता, आपत्ती व्यवस्थापन, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, मानवी स्नायू व पचनसंस्था, बदल, भौतिक व रासायनिक बदल, त्याचप्रमाणे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे, त्याचप्रमाणे पदार्थ, नैसर्गिक साधन संपत्ती, प्रकाशाचे परिणाम, ध्वनीची निर्मिती, चुंबकीय क्षेत्रांचे गुणधर्म आणि तारकांच्या दुनियेत, असे एकूण चॅप्टर दिलेले आहेत। तर त्याची सविस्तर माहिती आपण इथे घेणार आहोत। पहिला जो घटक आहे सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण, हे पाहूया। प्रथम आपण अनुकूलन म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूया। प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला आपण काय म्हणतो, अनुकूलन असं म्हणत असतो। अनुकूलन म्हणजे काही संकल्पना या व्याख्येवरून क्लिअर होते। चला मग पाहूया जलीय वनस्पतीमधील अनुकूलन। तर तुमच्या परिसरातील बघा, नदे, ओढे, तलाव, सरोवर अशा जलाशयांना भेट द्या आणि जमिनीवरील व पाण्यातील वनस्पतीमध्ये काय फरक जाणवतो हे जाणून घ्या। मग आपल्याला काय फरक जाणवतं, तर बघा, जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतीपैकी काही वनस्पतीची मुळे कशी असतात, तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात आणि त्यांची खोडे पाण्यात बुडलेले तर पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात आणि काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावर तरंगताना दिसतात। बघा, जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतीपैकी काही वनस्पतीची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात, त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर पाने, फुले तर पाण्यावर तरंगत असतात। काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावर तरंगतात। त्याचप्रमाणे पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती दिसून येतात, जसं की कमळ, जलपर्णी अशा वनस्पतीची देठ कशी असतात, मऊ, पोकळ आणि लवचिक असतात। त्याचप्रमाणे बऱ्याचशा जलीय वनस्पतीचे पाने, खोडे या अवयवावर मेंचट पदार्थाचा पातळ थरही असतो। त्याचप्रमाणे काही वनस्पतीची पाने कशी असतात, अरुंद, त्याचप्रमाणे रिबिनीसारखी पातळ असतात। त्यामुळे काय होतं, या वनस्पतींना पाण्याचा वेगवान प्रवाह सहन होतो आणि खोड व पानाचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात। त्यानंतर पाहूया वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। पहा, वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्याचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते। या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते। खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते कसं असतं, मांसल बनते। लक्षात असू द्या, खोड हे पाणी आणि अन्न साठवून ठेवते। पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाशसंश्लेषण करावे लागते। तर बघा, कशांना, पानांना प्रकाशसंश्लेषण करावं लागतं, हे पण लक्षात असू द्या। आपलं साधारण जे झाड असतं त्यामध्ये पानामध्ये प्रकाश संश्लेषण होत असतं, पण इथं जे आहे निवडुंग वगैरे ह्या झाडाचं प्रकाश संश्लेषण कशामध्ये होत असतं, तर खोडामध्ये होत असतं। हा मुद्दा लक्षात असू द्या। म्हणून ती हिरवी असतात। या वनस्पतीची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात। या वनस्पतीच्या खोडावर देखील मेंचट पदार्थाचा जाड थर असतो। हे छोटे छोटे मुद्दे आहेत, ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्ही बघा, हिमप्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। तर बघा, हिमप्रदेशामधील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो आणि त्यांचा आकार शंकूसारखा असतो। फांद्याची रचना उतरती असते।
या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते, तसेच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही काय करतात, तग धरून असतात. त्यानंतर पहा जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. बघा, ह्या प्रदेशात वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. मग सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय. आता पाहूया आपण गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. तर गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात. लक्षात असू द्या, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत कसं असतं, तंतुमय मुळामुळे जमिनीची धूप थांबवतं. त्याचप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगले असते, त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुज्जे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे अन्नघ्राणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात, मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. लक्षात असू द्या, अमरवेल ही परपोषी आहे. अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय कांड्यासारख्या खोडांचे जाळे असते. पाणी नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु आधारक वनस्पतीच्या म्हणजे ज्या वनस्पतीवरती वेल पसरते त्या वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चुषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात. त्यानंतर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसते. ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. हा मुद्दा पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते? नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हीनस, फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. हे प्राण्यांची नावे पण लक्षात ठेवा आणि ते प्राणी कशाप्रकारे किंवा ह्या वनस्पती कशाप्रकारे आपले नायट्रोजनची कमतरता भागवतात ते पण लक्षात असू द्या. अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलामध्ये अनुकूलन झालेले असते. बघा, नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा काही वनस्पतींना काही अनुकूलन करावे लागते. जसं की आपण आता पाहिलं की घटपर्णी, व्हीनस, फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा हे ज्या वनस्पती आहेत ते कीटकांचे भक्षण करून त्यांची नायट्रोजनची कमतरता भरून काढतात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. याविषयी माहिती सुद्धा घेणं गरजेचं आहे. पेपरमध्ये विचारले जातात. बघा, चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच आपण सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात आणि हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नियम म्हणतात आणि त्याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हटलं जातं. बघा, हे दोन नियम किंवा दोन सिद्धांत डार्विन यांनी मांडलेले आहे. पहिला आहे सक्षम तोच टिकल आणि दुसरा आहे तो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हे दोन मुद्देही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर आपण पाहूया इथे की वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जातं। बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला, इथं आंबा वनस्पती दिलेला आहे, मानव हा प्राणी दिलेला आहे आणि त्यांचं वर्गीकरण असं केलेलं आहे बघा, जसं की सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती, जाती अशा पदानुक्रमामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। बघा आंबा या वनस्पतीची सृष्टी काय आहे तर प्लॅनेटी आणि मानवाची आहे ॲनिमेलिया। संघ आहे तो आंब्याचा अँथोफिलिया आणि मानवाचा आहे कोरोडाटा। वर्ग आहे तो डिस्कुटोलिडोने आणि मानवाचा आहे मॅमेलियन। आणि गण जो आहे आंब्याचा तो म्हणजे आपल्याला सॅपिंडिलेस आणि मानवाचा जो गण आहे तो आहे प्रिमेटियस। कुल आहे आंब्याचा ॲनेकॅर्डिएसिया आणि मानवाचा आहे होमिनिडाई। प्रजाती आहे आंब्याची मॅन्गीफेरा आणि मानवाची आहे होमो। जाती आहे आंब्याची इंडिका आणि मानवाची आहे सॅपिनिस। अशा प्रकारे आपल्याला हे मानवाचे किंवा प्राण्याचे वर्गीकरण कोणकोणत्या आधारे केलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे। ह्यांची नावं पण इंग्लिशमध्ये सृष्टीला किंगडम, संघला फिलम, वर्गला क्लास, गणला ऑर्डर, कुलला फॅमिली, प्रजातीला जिनस आणि जातीला स्पेसीज हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पाहूया कार्ल लिनियस याने द्विनाम पद्धती सांगितलेली आहे। हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे। कशा प्रकारे सांगितली आहे तर बघा, वनस्पती आणि प्राणी सृष्टीतील द्विनाम पद्धतीचे वर्गीकरण केलेलं आहे। इथं उदाहरणं दिलेली आहेत, जसं सचिव आणि त्यांचं वैज्ञानिक नाव कुत्रा, तर त्याचं वैज्ञानिक नाव काय येतं तर कॅनिस फॅमिलियरियस। आणि गायचं काय असतं वैज्ञानिक नाव तर बोस टोरस। आणि जास्वंदचं आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस आणि ज्वारीचं आहे सॉर्घम व्हल्गेर। अशा प्रकारे आपल्याला द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे कार्ल लिनियस यांनी। तर त्यांनी इथं काही उदाहरणं दिलेली आहेत ते तुम्ही पाहू शकता। ज्वारीला वैज्ञानिक नाव काय आहे, जास्वंदीला काय आहे, गाईला काय आहे, कुत्र्याला काय आहे ते हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी आहे। म्हणजे तुम्हाला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे, फक्त 29 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवायची आहे आणि तो दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे खोड। खोड याविषयी माहिती आपल्याला यायची आहे। बघा, रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते। अंकुर जसा जसा वाढतो तशी खोडाची लांबी वाढते। खोडावर पेरे असतात, ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात। बघा हे पेरे आहेत, ह्या पेरेच्या ठिकाणी काय होतं, हे पेरे आहेत तिथं पुन्हा पाने फुटतात। मग परत खोडाच्या 2 पेरातील अंतराला काय म्हणतात, कांडे असं म्हटलं जातं। हे जे अंतर आहे 2 पेरामधील त्याला कांडे असं म्हटलं जातं। आणि खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात। ह्या अग्रभागाला काय म्हणतात, मुकुल असे म्हणतात। एक फांदी घेऊन आपण त्या आकृतीद्वारे तिथं दाखवलेलं आहे। त्यानंतर माहिती घेऊया पानाविषयी। बघा, खोडाला पेराच्या जागी पाने असतात। सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात। पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात। काय म्हणतात, पर्णपत्र असं म्हणतात। आणि पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असतात। बघा हे पर्णपत्र, त्याच्या कडेला ही काय आहे, पर्णधारा आहे। त्यानंतर पर्णधारा ह्या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात। असे दात असलेले असतात किंवा सलग असतात किंवा अशा कटकट झालेल्या असतात। त्यानंतरचा मुद्दा आहे पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णांग्र म्हणतात। त्यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात। काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात। पर्णपत्राचा खोडाशी असलेला भाग म्हणजे पर्णतल होय। काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णे असे म्हणतात। बघा, एका मोठ्या पानाच्या इथं खाली एक छोटंसं पान आलेलं असतं त्याला उपपर्णे असं म्हटलं जातं। आणि उपपर्णे सर्वच वनस्पतीमध्ये नसतात तर काही वनस्पतीमध्ये त्या असतात। काही वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते
अशा पानांना आपण साधे पान म्हणतात। तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्रे असतात, अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेली असतात। अशा पानांना आपण संयुक्त पान असं म्हणतो। आणि साधे पान, संयुक्त पान हे पानाचे मुख्य 2 प्रकार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पहा फूल याविषयी माहिती। तर बघा, तुम्ही जास्वंदीचं फूल बघितलं असेल, उमललेलं फूल घ्यायचं, तर त्याचं निरीक्षण करायचं, तुम्हाला ही माहिती पटकन लक्षात ठेवेल। बघा, फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो, देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते। फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट आणि फुगीर असतो, त्याला आपण काय म्हणतो, पुष्पाधार असं म्हटलं जातं। आणि फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग ज्या पुष्पाधारावर असतात। मग निदलपुंज म्हणजे काय, तर बघा, कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेले असतात, हे आवरण म्हणजे काय आहे, निदलपुंज आहे। तर बघा, हे जे आहे ते काय झालं, निदलपुंज। नंतर दलपुंज, दलपुंज म्हणजे पाकळ्यांनी बनलेला असतो, वेगवेगळ्या फुलाचे दलपुंज, जसे गुलाब म्हणजे जे पाकळ्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, दलपुंज असं म्हणतो। त्यानंतर पाहूया आपण पुमंग म्हणजे काय। तर बघा, पुमंग म्हणजे फुलाचा हा पुलिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो, त्यात परागकोश व व्रंत असतात। नंतर जायांग म्हणजे काय, तर फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा बनलेला असतो, त्यात काय असतो, कुशी असते, कुशीव्रत असते, व्रंत असते आणि अंडाशय असते। म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जायांगमध्ये कशा कशाचा समावेश होतो आणि पुमंगमध्ये कशा कशाचा समावेश होतो। या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की कुशी आणि कुशीव्रंत हे कशामध्ये असतं, जायांगमध्ये असतं। आणि अंडाशय हे सुद्धा कशामध्ये असतं, जायांगमध्ये असतं। आणि पुमंगमध्ये काय असतं, पुकेसराचा बनलेला असतो, यात परागकोश आणि व्रंत असतात। याच्यात काय असतं, हे व्रंत असतं आणि परागकोश असतात, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर हा आपण पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे। सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे किती असतो, बघा, एवढा असतो, न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो। आणि वायू दाबमापकाने तो मोजता येतो आणि वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो। तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे इतका असतो, 10,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका तो असतो। त्यानंतर हा पण पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञांनी काय केलं, 1726 साली महत्त्वाचे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर त्याचा दाब वाढतो। एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते। दाबाविषयी किंवा हवेच्या दाबाविषयी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा परस्पर संबंध। एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान आणि पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे काय, वस्तुमान। लक्षात ठेवायचं आहे पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान आणि वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे त्याचे आकारमान। मग घनता काढताना आपल्याला काय करायचं आहे, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान असं करायचं असतं। वस्तुमान भागिले आकारमान केल्यानंतर आपल्याला घनता प्राप्त होते आणि वस्तुमान हे ग्रॅम मध्ये तर आकारमान हे घन सेमी मध्ये मोजतात, हे लक्षात ठेवायचं आहे। घनता काढताना ग्रॅम वस्तुमान आपण कशात मोजतो, ग्रॅम मध्ये म्हणून ग्रॅम, आणि आकारमान कशामध्ये मोजतो, घन सेंटीमीटर मध्ये म्हणून घन सेंटीमीटर। म्हणून घनतेचे एकक काय येईल तर ग्रॅम प्रति घन सेमी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे, नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता काय होते, वाढत जाते। मात्र 4°C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता काय होते, कमी होऊ लागते। म्हणजे 4°C या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते आणि 4°C पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते। म्हणून 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते, यालाच आपण पाण्याचे असंगत वर्तन असं म्हटलं जातं। 4°C हा आकडा लक्षात ठेवायचा आहे।
हे पण पॉइंट महत्त्वाचे आहे बघा. द्राव्य, द्रावक आणि द्रावण म्हणजे काय? द्राव्य म्हणजे जो पदार्थ विरघळतो, जसं की सरबत करताना मीठ हा पदार्थ विरघळतो म्हणून हे झालं द्राव्य. द्रावक म्हणजे ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, जसं मीठ पाण्यात विरघळते सरबत करताना म्हणून पाणी झालं द्रावक. आणि द्रावण म्हणजे काय? जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते त्याला आपण म्हणतो द्रावण. म्हणजे जेव्हा आपण सरबत करताना पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळल्यावर जो पदार्थ तयार होतो त्याला आपण द्रावण असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर माहिती घेऊया आपण मृदेविषयी. तर मृदेचा पोत. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात. बघा, मृदेचे प्रकार बघायचे आहे. रेताड मृदा. बघा, रेताड मृदा याविषयी माहिती घेऊया. रेताड मृदेत वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. रेताड म्हटलं की लक्षात आलं पाहिजे. यातून पाण्याचा जलद निचरा होतो. अशी मृदा मशागत करण्यासाठी काय असते? फार सोपी असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता काय असते? खूपच कमी असते. रेताड मृदा लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाची मृदा आहे पोयटा मृदा. तर पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात, परंतु चिकणमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाहीत. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. मुद्दा लक्षात ठेवा. पोयटा मृदामध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता कशी असते? खूप जास्त असते. आणि याच मृदेला, पोयटा मृदेलाच गाळाची मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. हा मुद्दाही लक्षात असू द्या. त्यानंतर चिकण मृदा. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणाचे प्रमाण सर्वाधिक असते. चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतील. आणि चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? अधिक असते. त्यानंतर पाहूया आपण मृदेची रचना. तर मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते. मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. तर ते फायदे कोणकोणते पहा. तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे काय होतं? वनस्पतीच्या मुळांची योग्य वाढ होते. त्यानंतर आपण पाहूया उपयुक्त मृदेचे काही प्रकार. मग चिनी मृदा, त्यालाच केओलिन असं म्हटलं जातं. ही पांढऱ्या रंगाची असते. चिनी मृदा कसल्या रंगाची असते? पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून आपण कबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवतात. शाडूची मृदा ही पांढरट रंगाची असून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी आपण वापरतो. आणि टेराकोटा मृदा ही या मृदेपासून आपण कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आणि मुलतानी मृदा ही सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. हा मुद्दा पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, चिनी माती ही केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडते म्हणून याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकती, त्याचप्रमाणे काठिण्य प्राप्त होते म्हणून याचा वापर आपण भांडी बनवण्यासाठी करतो. लक्षात असू द्या, चिनी माती केओलिनाइट. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने काय केलं? हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच, त्यालाच आपण सामू असं म्हणतो, ही संकल्पना मांडली. तर बघा, सामूची किंवा पीएचची संकल्पना डेन्मार्क यांनी मांडलेली आहे. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? परीक्षण करायचं आहे. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. मग कोणकोणते आढळतात? जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अम्लयुक्त मृदा. अम्लयुक्त मृदामध्ये त्याचा पीएच 6.5 पेक्षा कमी असतो. उदासीन मृदा म्हणजे त्याचा पीएच म्हणजे सामू 6.5 ते 7.5 यांच्या दरम्यान असतो. आणि आम्लारी धर्मी मृदा म्हणजे त्याच्यात पीएच हा किंवा त्याचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. ज्याचा सामू पीएच किंवा ज्याचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असतो ती मृदा असते ती आम्लारी धर्मी मृदा असते.
6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल ती उदासीन मृदा आणि 6.5 पेक्षा कमी असेल ती आम्लयुक्त मृदा. हे मुद्दे लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे pH ची ही संकल्पना कोणी मांडलेली आहे ते पण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पॉईंट आहे पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. पोषणाची व्याख्या इथे दिलेली आहे. मग पोषणाची गरज कशासाठी आहे तर काम करण्यासाठी, ऊर्जेचा पुरवठा करणे. 2 आहे शरीराची वाढ व विकास. 3 आहे पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे. आणि 4 आहे शरीराला रोगापासून वाचवणे. यासाठी आपल्याला पोषणाची आवश्यकता असते. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे परपोषण. तर परपोषण म्हणजे काय तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण असं म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. तर बघा नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण कशा प्रकारे होते तर पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार बनते. आणि पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबरच अभिक्रिया होऊन क्षारामध्ये रूपांतरित होते आणि वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. अशा प्रकारे नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण होत असते. त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे सहजीवी पोषण म्हणजे नेमकं काय तर बघा 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. याला सहजीवी पोषण असं म्हटलं जातं. तर बघा काही झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला बुरशी वाढताना दिसते किंवा झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते. या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना काय क्षार आणि पाणी पुरवते. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला काय पुरवतं अन्न पुरवतं. आणि या प्रकारातून तयार होणारे जी सहजीवी वनस्पती आहे ती म्हणजे दगडफूल. हे लक्षात असू द्या दगडफूल ही सहजीवी वनस्पती आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट पाहूया वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्य व त्याच्या अभावाचे काय परिणाम होतात ते पाहायचं आहे. वनस्पतीमधील पाहायचं आहे बघा वनस्पतींमधील पोषक द्रव्य आहे नायट्रोजन. याचं कार्य काय आहे प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्या अभावामुळे नायट्रोजनच्या अभावामुळे काय होतो किंवा काय परिणाम होतो वनस्पतीवर तर वाढ खुंटणे, पाने पिवळे होणे. हे पेपरमध्ये तुम्हाला हमखास विचारलं जातं. TETचा पेपरमध्ये तर तुम्हाला हमखास या चार्टवर प्रश्न असतोच. त्यानंतर फॉस्फरस या पोषक द्रव्यामुळं काय होतं का याचं कार्य काय आहे तर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. आणि याच्या अभावामुळे काय होतं तर अकाली पाणी गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे. पोटॅशियम या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. आणि याच्या पोटॅशियमच्या अभावामुळे काय होतं तर खोडं बारीक होणे, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे असा परिणाम होतो. आणि मॅग्नेशियम या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर हरितद्रव्य निर्माण करणे. आणि त्याच्या अभावामुळे होणारा काय परिणाम आहे तर संत वाढ होणे, पाने पिवळी पडणे. मग लोह या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर हरितद्रव्य निर्माण करणं. मॅग्नेशियम आणि लोह ह्या दोघांचं कार्य सेम आहे लक्षात असू द्या. मग या लोहाच्या अभावामुळे काय होतं तर पाने पिवळी पडणं. बघा हे सेम आहे ते लक्षात ठेवायचं आहे. मॅग्नीज या पोषक द्रव्याचं कार्य काय आहे तर प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणं. आणि अभावामुळे काय होतं वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे असे परिणाम होतात. आणि झिंक यामुळं काय होतं तर संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे हे त्याचं कार्य आहे. आणि त्याच्या अभावामुळे काय होतं वाढ खुंटणे आणि पाने पिवळी होणे असा परिणाम झिंक याच्या अभावामुळे होतो. हा मुद्दा किंवा हा चार्ट लक्षात असू द्या. बघा पेपरमध्ये तुम्हाला ह्याच्यावरही प्रश्न विचारला असतो की पोषणाचे टप्पे कोणते आहेत
आणि ते तुम्हाला एखादी व्याख्या दिलेली असते आणि हा पोषणाचा कोणता टप्पा आहे असं विचारलं असतं, त्यामुळे हे पोषणाचे टप्पेही लक्षात असू द्या. अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणे हा एक टप्पा पहिला. दुसरा टप्पा आहे पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. तिसरा टप्पा आहे शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाते. त्यानंतर सात्मीकरण, सात्मीकरणामध्ये शोषलेल्या द्रावणी अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. आणि उत्सर्जन हा पोषणाचा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. असे 5 टप्पे पोषणाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, हा जो प्राणी दिसत आहे अँट ईटर, हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ स्थान असणारा प्राणी असून तो मुंगी अस्वल या नावाने ओळखला जातो. लक्षात असू द्या, अँट ईटर. भारतात उदमांजर हा प्राणी आढळतो. त्याची चित्र इंटरनेटवरून आपल्याला मिळवायचे आहे, ते असेच सेम दिसतात. त्यानंतर हा एक पॉईंट आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. अन्न सुरक्षा करणे व अन्न नासाडी टाळणे यासाठी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे अन्नरक्षण पद्धती. बघा, अन्न खराब होऊ नये यासाठी आपण विविध अन्नरक्षण पद्धतीचा वापर करत असतो. त्यामध्ये आहे पहिली गोठणीकरण. तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर कमी तापमानात अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतपाटाचा म्हणजेच आपले जे फ्रीज आहे त्याचा उपयोग करतात. गोठणीकरण हा सुद्धा अन्नरक्षण पद्धतीचा एक प्रकार आहे. वायूचा प्रकार केला जातो, म्हणजे वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामध्ये बंद करताना त्यामध्ये नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. नायट्रोजन वायू लक्षात असू द्या, आपले चिप्सचे वगैरे पॉकेट असतात त्यामध्ये नायट्रोजन वायू असतो. पेपरमध्ये विचारलेला आहे प्रश्न. त्यानंतर धुरीकरण, याचा सुद्धा वापर करून अन्नरक्षण करता येते. कसं, यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. यामध्ये किंवा यासाठी आपण ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरतात. धुरीकरणासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड आणि वायूचा वापर केला जातो, म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन. त्यानंतर आहे जो अन्नरक्षणाची पद्धत ती म्हणजे कीटकनाशकांचा वापर. पोत्यात धान्य भरल्यावर मॅलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारतात. त्यानंतर आहे तो परिरक्षकांचा वापर, म्हणजे नैसर्गिक परिरक्षक. जसं निसर्गात उपलब्ध असणारे पदार्थ, यात प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनवलेली लोणची, जाम, मुरावे, पेठा इत्यादी पदार्थ तयार करतात. तर बघा, आपण आपलं लोणचं खराब होऊ नये यासाठी मिठाचा, तेलाचा वापर करतो, त्यामुळं काय होतं ते व्यवस्थित राहतं. मग रासायनिक परिरक्षक, आता हे लक्षात ठेवायचं आहे. नैसर्गिक परिरक्षकामध्ये मीठ, साखर, तेल असं येतं. रासायनिक परिरक्षकामध्ये काय येतं, यात प्रामुख्याने ॲसेटिक आम्ल येतं, म्हणजे व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तसेच काही नायट्रेट व नायट्राईट क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम, शिजवण्यास तयार भाज्या, अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता येतात. रासायनिक परिरक्षक आणि नैसर्गिक परिरक्षक यांची नावं तेवढी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर वापर केला जातो कशाचा, किरणियन. तर किरणियनमध्ये काय केलं जातं, या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन परत त्वरकाद्वारे ॲक्सिलरेटर निर्मिती श किरण, या किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण, या प्रक्रियेमुळे काय होतं, सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो. त्याचप्रमाणे फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढवल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. लक्षात काय ठेवायचं आहे, बटाटे, कांदे यांना टिकवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, किरणियन. कीटकनाशकांचा नाही. पेपरमध्ये असंच फसवतात तुम्हाला. बटाटे, कांदे जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण कोणत्या अन्नरक्षण पद्धतीचा वापर करतो, तो किरणियन, हे लक्षात असू द्या. परत पाश्चरीकरण, यामध्ये काय केलं जातं, या पद्धतीने दूध
किंवा तत्सम पदार्थ, दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ दूध 80°C 15 मिनिटं तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामध्ये दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते. तर पाश्चरीकरणाचा उपयोग दूध किंवा त्याशी संबंधित तत्सम पदार्थाचा उपयोग किंवा वापर जास्त दिवस करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. हे दोन पॉईंट आहेत ते पण लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर किण्वन करणारी संयंत्रे असलेली केंद्रे उभारलेली आहेत. महाराष्ट्रात लासलगाव. त्यानंतर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धती जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर याने विकसित केलेली आहे. हा मुद्दा पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. 1954 मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थाची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी आणि अन्नपदार्थावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे, त्यावरून निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954. त्यानंतर हे पॉईंट पण लक्षात ठेवा. बघा, फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थाचे इंजेक्शन दिले जाते. दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात युरिया मिसळतात. आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात. आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनाचा वापर केलेला असतो. त्याचप्रमाणे शीतपेयामध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, ते पेपरमध्ये येतात. जसे की शीतपेयामध्ये डॅश डॅश पदार्थ घातक असतात. तर कोणकोणते घातक पदार्थ शीतपेयामध्ये वापरलेले असतात तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कसं असतं, कमी भरतं आणि वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. हा मुद्दा लक्षात असू द्या. पृथ्वी आणि चंद्र ह्या दोन्ही ठिकाणी वस्तुमान सारखं असतं, फक्त गुरुत्वीय बलामुळे ते वजन कमी जास्त आपलं चंद्रावर आणि पृथ्वीवर भरत असतं. त्यानंतर पाहूया आपण काही प्रचलित मापन पद्धती. तर यामध्ये बघा, MKS ही एक पद्धती आहे प्रचलित मापन पद्धती आणि दुसरी आहे CGS पद्धती. हे बघा, MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये तर काळ म्हणजेच वेळ सेकंदात मोजतात. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर CGS पद्धतीमध्ये या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये आणि काळ हा सेकंदात मोजतात. हे दोन्हीही मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर हा एक मुद्दा, MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान आणि काळ या राशी आधारभूत मानण्यात आलेल्या आहेत. बघा, तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं MKS या मापन पद्धतीमध्ये डॅश डॅश या राशी आधारभूत मानण्यात येतात. तर लांबी, वस्तुमान आणि काळ या तीन ज्या राशी आहेत त्या आधारभूत मानण्यात आलेल्या आहेत MKS या मापन पद्धतीमध्ये. त्यानंतर पाहूया आपण अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे नेमकं काय. बघा, अंतर म्हणजे काय, एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही कशी राशी आहे, अंतर ही अदिश राशी आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर विस्थापन म्हणजे काय हे सुद्धा पेपरमध्ये विचारलं जातं. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. कमीत कमी, मुद्दा लक्षात असू द्या. विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो, म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. बघा,
अंतर ही अदिश राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे, कारण यामध्ये तुम्हाला कशाचा अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो विस्थापनामध्ये, म्हणून ती सदिश राशी आहे आणि त्यामध्ये अंतराचा फक्त विचार करावा लागतो, त्यामुळे ती कशी आहे अदिश राशी आहे। त्यानंतर पहा अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशीचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक काय आहे, मीटर हेच आहे अंतर आणि विस्थापन, लक्षात असू द्या। त्यानंतर वेग म्हणजे काय, विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय आणि वस्तूचा वेग खाली सूत्राच्या साहाय्याने आपल्याला काढता येतो। वेग काढण्यासाठी सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी। अशा प्रकारे आपण वेग काढू शकतो। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा, ॲम्बर म्हणतात त्याला, लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात। ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलेलं आहे। हा मुद्दा आपण लक्षात असू द्या। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजे नेमकं काय, तर बघा हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे। या तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते तर दुसऱ्या टोकाला सोन्याची 2 पातळ पाने असतात। आता इथे बघा हे 2 सोन्याची पातळ पाने आणि ह्या वरच्या टोकाला जे आहे तिथं काय आहे तर तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला 2 धातूची चकती आहेत आणि हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील। इथे वर आहे ही चकती वर राहील। प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने काय होतील, मिटलेलीच राहतात, पण प्रभारित वस्तू जर चकतीजवळ नेतात दोन्ही पातळे काय करतात सजातीय विद्युत प्रभावामुळे प्रतिआकर्षित होतात, म्हणजे एकमेकापासून ते दूर होतात किंवा वेगळे होतात। हाताने चकतीला स्पर्श करताच पाने जवळ येतात, कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून तो कुठं जातो, जमिनीत जातो आणि पाने प्रभाररहित होतात, म्हणून ती पाने मिटली जातात। अशा प्रकारे सुवर्णपत्र विद्युतदर्शी हे कसं उपकरण आहे लक्षात ठेवायचं आहे। धातूची चकती कुठे आहे, सोन्याच्या 2 पातळ पाने कुठे आहेत, कारण पेपरमध्ये हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते। त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला, म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात। पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरात आहे, जसं की आपण तो थर्मास म्हणतो त्या प्रकारे। लक्षात असंच आहे, लक्षात काय ठेवायचं आहे, तो कोणी तयार केला, प्रथम त्यांनी त्याचा शोध कोणी घेतला, त्या वैज्ञानिकांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या बघा, विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर। बघा सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत, 95% विजा आकाशातच असतात, फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात। विजा एकाच ढगामध्ये 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात। वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात। विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते। एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज येतो। हा मुद्दा आपण लक्षात असू द्या। त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था 1965 साली स्थापन केली आणि जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री, आर्थिक मदत तसेच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे, यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गटही पाठवले जातात। ही संस्थाही लक्षात असू द्या, स्थापनाही लक्षात असू द्या। अशा प्रकारे बघा पहिला पॉइंट आहे, पॉइंटच्या स्वरूपात आहे, तर बघा
पेशीचा आकार, या पेशीच्या आकारामध्ये कोणकोणते आकार असतात तर ते बघा. सजीवाच्या पेशीच्या आकारात विविधता असते. त्याचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो. यात आढळणाऱ्या पेशीचे विविध आकार इथे दिलेले आहेत. बघा, हा आकार आहे अमिबासारखा, त्यामुळे याला नाव दिलं अमिबा. परत तांबड्या रक्तपेशी, इथं आहे पृष्ठभागावरील पेशी, इथं अंडपेशी, इथं स्नायूपेशी, इथं अस्थिपेशी, त्यानंतर चेतापेशी, मेदपेशी आणि स्पायरोगायरा. अशा प्रकारे आपल्याला पेशीचे विविध आकार इथे पाहायला भेटतात. त्यानंतर पहा, इथं बघा, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण पेशी पाहिली तर ती कशी दिसते, तर त्याचे विविध पार्टची इथं माहिती दिलेली आहे. हा पण लक्षात ठेवण्यासारखा आहे, पेपरमध्ये याच्यावरही प्रश्न विचारलेले असतात. तर बघा, हा जो हिरवा भाग आहे याला पेशीभित्तिका म्हणतात. त्यानंतर हा जो भाग आहे त्याला हरित लवक म्हणतात. हा मध्ये आहे निळं निळं ते आहे पेशीद्रव्य. त्यानंतर इथं आहे हे टिंबटिंब आहे ते मुक्त रायबोझोम. आणि त्यानंतर बघा, हे पेशी पटल आहे. त्यानंतर हे दोन्ही जे आहे हे आहे गोल्जी पिंड आहे. हे आहे ते केंद्रक आहे, पेशी केंद्रक. त्यानंतर हे आंतरद्रव्य जालिका आहे. आणि त्यानंतर हे आहे ती रिक्तिका. त्यानंतर तंतू कणिका. हे फक्त तुम्हाला आकार लक्षात ठेवायचे आहे आणि नाव लक्षात ठेवायचे आहे. कारण पेपरमध्ये तुम्हाला काय केलेलं असतं, एखाद्या आकार दिलेला असतो आणि त्याचं नाव तुम्हाला विचारलेलं असतं. त्यामुळे आकारही लक्षात असू द्या आणि त्यांची नावेही लक्षात असू द्या. त्यानंतरचा पॉईंट पहा. त्यानंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे पेशीभित्तिका म्हणजे नेमकं काय. तर बघा, पेशीभित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे आणि पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. फक्त कुठे आढळते पेशीभित्तिका, ती वनस्पती पेशीमध्येच. त्यानंतर पेशीपटल याविषयी माहिती घेऊया. पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते व ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. त्यानंतर पेशीद्रव्य, तर पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशीद्रव्य म्हणतात. आणि पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशीचे विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. कशामध्ये? पेशीद्रव्यामध्ये. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. त्यानंतर पेशी अंगके म्हणजे नेमकं काय, यामध्ये प्रामुख्याने कशाकशाचा समावेश होतो तर केंद्रक आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, गोल्जी पिंड आहे, लयकारिका आहे, रिक्तिका आहे, तंतुकणिका आहे, लवके यांचा समावेश पेशी अंगके यामध्ये होतो. वनस्पती पेशीमध्ये हरित लवक असते. हा मुद्दाही लक्षात असू द्या. आणि वनस्पती पेशीमध्येच पेशीभित्तिका असते. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर इथे पहा, काही सूक्ष्मजीवांचे आकार इथे दिलेले आहेत. तर बघा, पॅरामेशियम याचा सुमारे आकार आहे 100 मायक्रोमीटर. हे आकारही लक्षात असू द्या. टायफॉइडचा रोगजंतू आहे, त्याचा आकार आहे 1 ते 3 मायक्रोमीटर. आणि पोलिओचा जो विषाणू असतो त्याचा आकार असतो 28 नॅनोमीटर. आणि सूक्ष्मजीवाचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असू शकतो. एवढा लहान आकार असून देखील आपण सूक्ष्मजीवांच्या पेशीतली अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात. हा मुद्दाही लक्षात ठेवा. पॅरामेशियमचा आकार, टायफॉइडचा आकार, पोलिओचा विषाणूचा आकार, सूक्ष्मजीवाचा आकार, कारण पेपरमध्ये हे पण विचारलं जातं. त्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा पहा, मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन स्नायूचे असते. आणि मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूच्या हालचालीमुळे दिसतात. आपले डोके, तोंड, नाक याच्या भोवती छोट्या स्नायूची वर्तुळे असतात आणि या छोट्या स्नायूमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्या चेहऱ्यावर 30 स्नायू असतात आणि मानवी शरीरात एकूण 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. आणि म्हणजेच त्याचं वजन आपल्या शरीराच्या वजनाच्या 40% असते. त्यामध्येही महत्त्वाचा मुद्दा आहे स्नायूचे प्रकार. तर स्नायूचे एकूण 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे तो ऐच्छिक
स्नायू आणि दुसरा आहे तो अनैच्छिक स्नायू। तर बघा ऐच्छिक स्नायूमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर बघा ऐच्छिक स्नायूमध्ये हाताने काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात। अशा कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना आपण ऐच्छिक स्नायू असं म्हणतात। उदाहरणार्थ हात, पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात। अनैच्छिक स्नायूमध्ये काय आहे तर शोषण, पचन, रक्ताभिसरण करणारे आपल्या शरीरातील काही इंद्रियाची कामे जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात। अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात, जसं की जठर, आतडे, हृदय ही त्याची उदाहरणे आपल्याला सांगता येतील। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे, स्नायूच्या अभ्यासशास्त्राला मायलोलॉजी असं म्हटलं जातं। स्नायूचा मूलभूत गुणधर्म अंकुचन पावणे हा आहे आणि शरीरातील सर्वात मोठा स्नायू कुठे आहे तर मांडीमध्ये असतो, तर सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो। हे मुद्देही लक्षात असू द्या। त्यानंतर इथं महत्त्वाचा पॉइंट आहे बघा, तर इथं अवयव दिलेला आहे, ग्रंथी दिलेली आहे, त्या अवयवामध्ये असलेली ग्रंथी, तेथून स्रवणारे पाचक रस आणि त्याचं कार्य काय आहे ह्याची सर्व माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे। बघा तोंड हा अवयव आहे, तिथं लाळ ग्रंथी असते, पाचक रस लाळ आणि टायलिन स्रावतं आणि त्याचं कार्य काय आहे तर पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करणे हे त्याचं कार्य आहे। परत आहे अवयव जठर, मग जठरमध्ये कुठल्या ग्रंथी आहेत, जठर भित्तिका आहेत, मग त्यातनं स्रवणारा पाचक रस आहे तो म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस, त्यालाच आपण श्लेष्म असं सुद्धा म्हणतो। मग त्याचं कार्य काय आहे तर अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणं हे त्याचं कार्य आहे। त्यानंतर आहे यकृत, तर यकृतामध्ये पित्तरस असतो आणि त्याचं कार्य काय आहे तर अन्न आम्लयुक्त करणे, त्याचप्रमाणे मोठ्या मेदकणाचे लहान कणात रूपांतर करणे। त्यानंतर स्वादुपिंड, तिथं स्रवणारा आहे तो स्वादुरस, ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज आणि त्याचं कार्य काय आहे तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करणे। दुसरं कार्य आहे मेदाचे रूपांतर मेदा आम्ल आणि ग्लिसरॉलमध्ये करणे आणि पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे हे त्याचे कार्य आहे। त्यानंतर लहान आतडे, मग लहान आतड्यामध्ये आंत्ररस स्रावतो आणि त्याचं कार्य आहे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे आणि पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे। त्याचप्रमाणे मेदाचे मेदा आम्लात व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करणे हे आपल्याला लहान आतडे यांचं कार्य सांगता येईल। त्यानंतरचा मुद्दा पाहूया। बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, शरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात, त्याला गॅल्व्हनायझेशन म्हणतात, हे लक्षात असू द्या। बघा हा पेपरमध्ये टीईटीचा असो किंवा टेट असो ह्यामध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की गॅल्व्हनायझेशन करण्यासाठी लोखंडावर कोणत्या कशाचा लेप लावला जातो, तर लक्षात असू द्या जस्ताचा लेप लावला जातो। त्यानंतर तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात, यालाच आपण कलही करणे असं म्हणतो, हा मुद्दा पण लक्षात ठेवा। त्यानंतर बघा आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे, त्यापैकी 92 मूलद्रव्ये आहेत ते निसर्गात आढळतात, जे आणि बाकीचे जे उर्वरित मूलद्रव्ये आहेत ते मानव निर्मित आहे आणि हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत आणि संशोधनानुसार नवीन मूलद्रव्याचा शोध लावला जात आहे। फक्त मुद्दा लक्षात काय ठेवायचा आहे, एकूण मूलद्रव्ये किती 118, त्यापैकी 92 हे मूलद्रव्ये निसर्गात आढळतात आणि उर्वरित जे आहेत ते मानवनिर्मित आहेत। त्यानंतरचा मुद्दा आहे बघा, डेमोक्रिटसने मूलद्रव्याच्या लहान कणांना अणु असे नाव दिले कारण ग्रीक भाषेत ॲटोमॉस म्हणजे अविभाज्य होय, त्यावरून ॲटॉम असे नाव अणूला पडले आणि जॉन डाल्टन यांनी काय केलं 1803 मध्ये अणु निर्माण करता येत नाही, त्यांचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाही असा सिद्धांत त्यांनी 1803 मध्ये मांडला। तसेच काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्ये दर्शवली, जसं चिन्ह सांगता येईल आपल्याला
तांबेसाठी असं चिन्ह, सल्फरसाठी असं आणि हायड्रोजनसाठी असं, अशा प्रकारचे चिन्ह वापरून त्यांनी काही मूलद्रव्ये दर्शवलेली आहेत. त्यानंतर इथे पहा काही मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि त्यांना दिलेल्या संज्ञा इथं दिलेल्या आहेत. बघा, हायड्रोजनची संज्ञा आहे H, हेलियमची आहे He, लिथियमचे आहे Li, बेरिलियमचे आहे Be, बोरॉनचे आहे B, कार्बनचे आहे C, नायट्रोजनचे आहे N, ऑक्सिजनची O, फ्लोरीनची F, निऑनची Ne, सोडियमची आहे ती Na, मॅग्नेशियमची आहे Mg, ॲल्युमिनियमचे आहे Al, सिलिकॉन आहे Si, फॉस्फरस P, सल्फर S, क्लोराईन Cl, ऑर्गॉन Ar, पोटॅशियम आहे K आणि कॅल्शियम आहे Ca. अशा प्रकारे ह्या संज्ञाही लक्षात असू द्या. हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा आहे. बघा, इसवी सन पूर्व 500 पूर्वी चीन, ग्रीस, रोम या देशामध्ये हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत आणि 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली. त्यात साबणाचा वापर करण्यात आला. नंतर खडूसदृश्य वस्तू वापरून टूथपेस्ट तयार करण्यात आली. जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात कधी 1873 साली तयार केली. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. बघा, आपण खनिजे कोणकोणते आहेत ते पाहिलेले आहेत. मग ह्या खनिजांची निर्मिती कशा प्रकारे होते ते मुद्दा दिलेला आहे. जसं बघा की भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो लावारस असतो तो थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन खनिज निर्मिती होते. त्याचप्रमाणे बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायीरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होते. आणखी कशी होते तर बघा, तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलामुळे खनिज एकातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. त्यातून रूपांतरित खनिज निर्माण होतात. त्यानंतर काही सजीवापासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार झालेले शरीराचे कवच जसे शंख, शिपले, माशांची हाडे इत्यादी. बघा, मग रूपांतरित मध्ये हिरा येतो. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल ग्रॅफाइट. त्यानंतर हलाइट आणि जिप्सम हा सुद्धा एक स्फटिक आहे किंवा त्याची खनिज निर्मिती बाष्पीभवनाच्या माध्यमातून होत असते. आणि भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून असे मॅग्नेटाईट आणि अभ्रक यासारखे खनिज निर्मिती होते. त्यानंतर बघा, गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण केलेलं आहे. अधातू खनिज, धातू खनिज आणि ऊर्जारूपी खनिज. तर अधातू खनिजामध्ये येतात अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅशियम, ग्रॅफाइट, हिरा आणि फेल्डस्पार. आणि धातू खनिजामध्ये आहे लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साईट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन. आणि ऊर्जारूपी खनिजामध्ये दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे. हे धातू खनिज कुठले, धातू खनिज कुठले आणि ऊर्जारूपी खनिज कुठले यांची नावंही लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, इंडियन स्कूल ऑफ माइन धनबाद ही 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आहे. आता ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ती कार्यरत आहे. त्यानंतर हा पण पॉईंट लक्षात असू द्या, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे म्हणजे ONGC यांची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ते भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. आणि ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून तिचे मुख्यालय कुठे आहे तर डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. आणि ONGC द्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. व्यावसायिकदृष्ट्या भारतामधील भूगर्भातील 7 तेलसाठ्यापैकी 6 तेलसाठ्यांचा शोध ONGCने यशस्वीरित्या घेतलेला आहे. ONGCची स्थापना, त्याचं मुख्यालय कोठे आहे, किती टक्के कच्च्या तेलाचं उत्पादन करते, किती टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन करते हे मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर माहिती घेऊया नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस याविषयी माहिती. तर बघा, नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन CH4 हा मुख्य घटक असतो. इथेन C2H6
प्रोपेन C3H8 ब्युटेन C4H10 हे घटक अल्प प्रमाणात असतात। लक्षात काय ठेवायचं, नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक आहे। इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे अल्प प्रमाणात असतात पण अल्प प्रमाणात। त्यानंतर आहे नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो। हे इंधन वायुवाहिनीच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाते आणि मात्र वायुवाहिन्यांच्या जाळ्या अभावी त्याचे रूपांतर उच्च दाबाखाली म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस CNG हे लक्षात असू द्या। तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारला जातो, CNGचा फुल फॉर्म सांगा, तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस। त्याचप्रमाणे LNG याचा फुल फॉर्म काय, तर लिक्विफाईड नॅचरल गॅस असं त्याचा फुल फॉर्म होतो आणि LNG CNG हे लक्षात असू द्या। मग CNGचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत बघा, सहज पेट घेतो, ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड CO2 आणि पाणी तयार होते, इतर प्रदूषके तयार होत नाहीत, सहजतेने वाहून नेता येतो आणि ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते। हे सर्व झाली CNGची वैशिष्ट्ये। त्यानंतर माहिती घेऊया लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG याच्याविषयी। अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते। पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब त्याचे आकारमान 1/240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते आणि दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो काय केला जातो, जाड पोलादी टाक्यामध्ये साठवतात आणि साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना याचे परत वायूत रूपांतर होते आणि या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक कशा प्रमाणात 30-70 या प्रमाणात असतात। लक्षात असू द्या, प्रोपेन 30, ब्युटेन 70 आणि तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून येऊन अपघात टळावा यासाठी त्यामध्ये इथिल मरकॅप्टन हा पण मुद्दा लक्षात असू द्या। हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते, त्यामुळे LPG ची गळती आपल्याला लगेच लक्षात येते। म्हणजे LPG ह्या गॅसला स्वतःचा असा वास नसतो, पण त्यामध्ये इथिल मरकॅप्टन हे जे विशिष्ट प्रकारचे रसायन आहे ते मिक्स केल्यामुळं आपल्याला गॅस गळती लक्षात येते आणि त्यामध्ये प्रोपेन ब्युटेनचे किती प्रमाण आहे हा मुद्दाही लक्षात असू द्या। त्यानंतर इथं काही औषधी वनस्पती दिलेल्या आहेत आणि त्याचा औषधी उपयोग काय आहे इथे सांगितलेलं आहे बघा। अडोसा ही वनस्पती आहे, त्याचा उपयोग आपण खोकला कफ दूर करण्यासाठी, बेलाचा उपयोग आपण अतिसारावर इलाज करण्यासाठी, कडुलिंबाचा उपयोग आपण ताप सर्दी यावर इलाज करण्यासाठी, सदाफुलीचा उपयोग आपण अर्काचा कॅन्सरवर उपचार यासाठी आणि दालचिनीचा उपयोग आपण अतिसार आणि मळमळ यावर इलाज करण्यासाठी आणि सिंकोनाचा उपयोग आपण मलेरियावर औषध म्हणून केला जातो। औषधी वनस्पतींची नावं आणि त्याचा होणारा उपयोग लक्षात असू द्या। त्यानंतर हाही मुद्दा लक्षात ठेवा, भारतात सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली आणि या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो। लक्षात ठेवायचं आहे 1974, त्याचप्रमाणे नाव पण तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर हा मुद्दा लक्षात असू द्या, ही सागर खनिज संपत्ती आहे जसं थोरियम याचा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये वापर, हा मुद्देही पेपरमध्ये विचारले जातात। थोरियमचा वापर कशामध्ये केला जातो, अणु ऊर्जा निर्मितीमध्ये, कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये, साबणामध्ये की कापड निर्मितीमध्ये, तर लक्षात असू द्या थोरियमचा वापर हा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये केला जातो। मॅग्नेशियमचा वापर कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये केला जातो। पोटॅशियमचा वापर साबण काच खत निर्मितीमधील प्रमुख घटकामध्ये केला जातो। सोडियमचा वापर कापड कागद निर्मितीमध्ये करतात आणि सल्फेटचा वापर कृत्रिम रेशीम तयार करणे यामध्ये केला जातो। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघा, सूर्यमालेत ग्रहणे नेहमीच होत असतात। ग्रहण होताना आपण पाहिलेले आहे
पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला आपण कुठली स्थिती म्हणतो तर पिधान असे म्हटलं जातं. आणि जेव्हा सूर्य, चंद्र किंवा अन्य ताऱ्याच्या बाबतीत घडणारी ही जी सर्वसामान्य घटना आहे ती घटना नोव्हेंबर 2016 मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला गेला होता आणि काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला, हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यालाच कुठली स्थिती म्हणतात तर पिधान स्थिती असं म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट बघा, ध्वनी पातळी ही डेसिबेल या एककात मोजतात. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणितीय सूत्राने डेसिबेल या ध्वनीच्या पातळीचे परिमाण काढता येते. डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. आणि ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबलने वाढते, हे पण लक्षात असू दे. मग त्यानंतर पहा, ऐकू येण्याची सुरुवात 0 डेसिबल डीबी पासून सुरू होते. सर्वसामान्य श्वासोच्छ्वास 10 डेसिबलचा असतो. 5 मीटर अंतरावरून कुजबुजणे 30 डेसिबल. सर्वसामान्य दोघांमधील संवाद हा 60 डेसिबल. व्यस्त असणारी वाहतूक याला आपण 70 डेसिबल. सर्वसामान्य कारखान्यात 80 डेसिबल आवाज असतो, ध्वनी असतो. जेट इंजिनमध्ये 130 डेसिबल. कानठळ्या बसण्याची सुरुवात 120 डेसिबल पासून होते आणि 100 हर्ट्ज वारंवारतेचा व 100 डेसिबलपेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे ऐकण्याच्या क्षमतेत तात्पुरता फरक पडतो. त्यामुळे काही काळ बहिरेपणा येऊ शकतो. विमान इंजिनाजवळ काम करणाऱ्याला हा अनुभव येतो. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सर्वसामान्य कारखान्यामध्ये किती डेसिबल आवाज असतो किंवा ध्वनी असतो. जेट इंजिनमध्ये कानठळ्या बसण्याची सुरुवात किती डेसिबल पासून होते, हे सर्व मुद्दे लक्षात ठेवायचे. सुरुवात करूया. बघा, पॉइंट आहे ह्या लेक्चरमधला पहिला, श्राव्य ध्वनी. श्राव्य ध्वनी म्हणजे काय तर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यान असते. आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो, त्यालाच आपण श्राव्य ध्वनी असं म्हणतो. मग अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय तर आपल्या दोन्ही हातांची होणारी हालचाल, झाडावरून पाने गळून पडताना होणारी हालचाल यांचा तुम्ही आवाज ऐकला आहे का तर नाही आहे, तर यालाच आपण अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. बघा, हे पण महत्त्वाचे पॉइंट आहेत. बघा, श्राव्यातील किंवा स्वनातीत ध्वनी म्हणजे काय तर 20 हर्ट्जपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातील किंवा स्वनातीत ध्वनी म्हणतात. अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, परंतु काही प्राणी ऐकतात, जसं की कुत्रा हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकू शकतो. मग हे पण माहिती असलं पाहिजे तुम्हाला की माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अवश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकाशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे. कुत्री व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल श्राव्यातील ध्वनीद्वारे लागते असा एक समज आहे. याविषयी अधिक माहिती आपण इंटरनेटवर पाहू शकतो. त्यानंतर पहा, श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग काय आहेत तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्याची स्वच्छता करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो. तिसरा आहे मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी होतो. आणि चौथा आहे ध्वनीचा उपयोग तर धातूमधील दोष ओळखण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी आपण सोनार, त्यालाच काय म्हणतात साऊंड नॅव्हिगेशन अँड रँगिंग ही पद्धत वापरतात. त्यासाठी सुद्धा ध्वनीचाच वापर केला जातो. हा मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया आकाश आणि अवकाश यातील फरक. तर आकाश म्हणजे काय तर निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात आणि पृथ्वीच्या वातावरणाचा व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्याने पृथ्वीवरून दिसू शकणारा व छताच्या स्वरूपात भासणारा भाग म्हणजे आकाश होय. आकाश ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. मग अवकाश म्हणजे काय तर बघा, आकाशस्थ गोलांच्या तारे, ग्रह इत्यादी दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील सलग जागा, यात वायू व धूलिकण असू शकतात आणि अवकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झालेले असतात. लक्षात असू द्या, अवकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार होतात, आकाशात नाही.
त्यानंतर हाही पॉईंट लक्षात ठेवा बघा, सूर्य, चंद्र, तारे पूर्वीला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. आणि बारकाईने पाहिल्यास असे देखील लक्षात येईल की तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात आणि 4 मिनिटे लवकर मावळतात. याचा अर्थ असा की एखादा तारा आज रात्री 8 वाजता उगवला तर तो उद्या 7:56 उगवताना दिसेल. आणि ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र, सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात आणि सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचे दिसते किंवा असल्याचे असे होते. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने हे असे होते. त्यानंतरचा पॉईंट पाहूया, आयुका. आयुका म्हणजे काय, तर ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. त्यालाच आपण इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स असं म्हणतो. भारतात नवी दिल्ली, बेंगलोर, अलाहाबाद, मुंबई, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत. आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे तारकासमूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे सहली दरम्यान अथवा शक्य असेल तेव्हा या ठिकाणांना आपण भेटी देऊ शकतो. इथं पॉईंट पाहूया, ओळख काही तारकासमूहाची. जसं बघा, उन्हाळ्यात रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते. जसं की इथे दाखवलेलं आहे बघा, हे 7 ताऱ्यांची विशिष्ट अशी जोडणी आहे. त्याला काय म्हटलं जातं तर बघा, हा तारकासमूह किंवा त्याला आपण काय म्हणतो तर सप्तऋषी तारा असं म्हटलं जातं. मग हा तारकासमूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. दिशा लक्षात असते, ईशान्य. मध्य मंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो तर ऑक्टोबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास मावळतो. सप्तऋषी नावाप्रमाणे 7 ठळक ताऱ्यांनी बनलेला हा समूह आहे. आणि एक मोठा चौकोन, त्याला 3 ताऱ्याची शेपटी असल्याने पतंगासारख्या दिसणाऱ्या सप्तऋषीची आकृती सहज ओळखता येते. आणि चौकोनाची एक बाजू वाढवल्यास, चित्राप्रमाणे तुम्ही पाहू शकता, चौकोनाची एक बाजू जर वाढवली तर ती ध्रुव ताऱ्याकडे जाते आणि निरनिराळ्या देशात निरनिराळ्या नावाने सप्तऋषीला ओळखले जाते. सप्तऋषी ओळखायचा कुठे, कशा प्रकारे ओळखायचा, कोणत्या दिशेला उगवतो, कधी उगवतो, त्याचा टाईम ते लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूया ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तऋषीप्रमाणेच शर्मिष्ठेच्या ताऱ्यांचा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारकासमूह हा 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला असून यम या अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशात दिसतात. आणि शर्मिष्ठेचा 3-4 तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो. आणि ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तऋषी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. ज्यावेळी शर्मिष्ठा तारकासमूह मावळू लागतो त्यावेळी सप्तऋषींचा उदय होत असतो. म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्हीपैकी एक तारकासमूहाचा उपयोग करून घेता येतो. कशा प्रकारे दिसतो बघा ध्रुवतारा, तर इथे ते दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ध्रुवतारा. त्यासाठी आपण कशाचा वापर करतो, शर्मिष्ठा याचा वापर करतो. ते 1, 2, 3, 4, 5 असे आहे शर्मिष्ठाचे तारकासमूहाला 5 ठळक टिंब असतात. त्यानंतर पाहूया मृगनक्षत्र. हा तारकासमूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7-8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. आणि मृगनक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यापासून एक सरळ रेषा काढली असता ही रेषा एक तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध होय. मृगनक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते. फेब्रुवारी महिन्यात ते मध्य मंडलावर असते तर जून महिन्यात रात्री 8च्या सुमारास ते मावळते. बघा तुम्ही तर पाहू शकता, मृग हा व्याध
हे लक्षात ठेवा. मृगनक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यापासून एक सरळ रेषा काढली जाते, त्यालाच काय म्हणलं जातं? तेजस्वी ताऱ्याला व्याध असं म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा पॉईंट आहे वृश्चिक. तर बघा, तारकासमूहात 10 ते 12 तारे दिसत असले तरी त्यातील ज्येष्ठ हा तारा हे सर्वात तेजस्वी आहे आणि वृश्चिक ताऱ्यासमूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो आणि एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासासाठी पूर्व आकाशात हा तारकासमूह पाहता येतो. बघा, वृश्चिकमध्ये एकूण किती तारे असतात? तर 10-12 तारे असतात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता असे 10-12 तारे ते असतात आणि त्यातला सर्वात तेजस्वी तारा असतो तो म्हणजे ज्येष्ठा. हे पण लक्षात